प्रथम चालीसाठी हरिभक्तीपरायण भजन सम्राट वैभवजी महाराज वेलजाळीकर व त्यांना साथ हरिभक्तीपरायण प्रवीणजी महाराज कोकाटे करतील व मृदुंगात साथ हरिभक्तीपरायण मयूरजी महाराज पांडे हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज गरकळ।
विठ्ठल 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 विठ्ठल
गंगाली आम्हावरी संत पाऊले साजरी तेथे करी नांगोळी वंदी चरण हृदय धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ पापे पळाली जळाली भव दुःख निवारली तेथे करी नांगोळी वंदी चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नालो तेथे करी नांगोळी वंदी चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ विठ्ठला विठ्ठला गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजरी तेथे करी नांगोळी वंदी चरण रुज धुळी येते तीर्थावळी पर्व काळ सकळ समचरण सरोजम सांद्र नीलांबुधामं जगननियत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि यदक्षरमणाखेयम् आनन्दं भज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत् नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय महेश्वराय श्री संताची ये माता चरणावरी श्री संतांची ये माता चरणावरी संतांची ये माता चरणावरी श्री संतांची ये माता चरणावरी रंद उचितासी आपल्यात्मरूप गणेशो किल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजरी तेथे करी नांगोळी वडे चरण रज धुळी येते तीर्थावळी पर्व काळ सकोळ प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता जो अभंग आपल्या समोर म्हणून दाखवला गायला तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतला अत्यंत महत्वाचा 4 कडव्याचा अभंग, परंतु चौचरणी ध्रुवपद
या अभंगाचं ध्रुवपद आहेत ना, असे बरेचसे अभंग आहे गाथ्यामध्ये. पुनीत केले विष्णुदासे संगे आपुल्या दोषे, त्याचं ध्रुवपद कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ तया पुढे शुभ होऊन या ठाके, हे ध्रुवपद आहेत चौपदरी. तसंच या अभंगामध्ये सुद्धा अभंग रूपाच्या अभंगाच्या चालीप्रमाणे आहेत, परंतु त्याचं ध्रुवपद मात्र चौचरणी आहेत. असा हा अत्यंत महत्वाचा अभंग आज या चिंतन रूपी सेवेकरता निवडला. त्याचं कारणही तसंच महत्वाचं आहे. वेदांत शास्त्र सांगतंय, कोणतंही कार्य घडत असताना कार्याच्या पाठीमागे कारण असतं, कारणाशिवाय कार्य घडत नाही. काय कारण आहेत? तर आज आहेत नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर त्या नर्मदे मातेची जी काही या ठिकाणी एक सेवा, उद्यापन त्याला आपण म्हणतो, सांगता म्हणतो, तीर्थावळीची सांगता. आपल्या वैदिक परंपरेमध्ये तीर्थावळी करून आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज आदी करून संतांनी तीर्थयात्रा केल्यानंतर चंद्रभागेमध्ये भगवान परमात्म्याने त्यांचं काय केलेलं आहे तिथं, काय केलेलं आहे तिथं? ग्रंथ तुम्ही वाचती नाही का? असं काय करता महाराज? त्या ठिकाणी सर्व माउंद घातलेलं आहेत, म्हणजे तीर्थावळीची सांगता केलेली आहेत. तशीच आपल्या गावामधील दोन अत्यंत भाविक भक्त, प्रतिष्ठित आणि भाविक, नर्मदा मातेची पायी परिक्रमा करून आले. जवळजवळ 3 महिने, थोडे 4-5 दिवस कमी होते 3 महिन्याला, परंतु दररोज 35-40 किलोमीटरचा प्रवास, 4000 किलोमीटरची परिक्रमा नर्मदा मातेची करून आले. आणि त्या प्रित्यर्थ त्या नर्मदे मातेची एक सांगता, आपल्या तीर्थावळीची सांगता म्हणून काहीतरी आपल्याकडून पुण्यकर्म घडावं. अजून त्यांच्याकडून तर ते पुण्यकर्म घडलंच, परंतु आपल्या गावातल्या भाविकांना सुद्धा, आपल्या नातेवाईकांना सुद्धा, हरिभक्तपरायण मंडळींना सुद्धा, मृदुंग वाजवणाऱ्यांना सुद्धा, लाऊडस्पीकर वाल्याला सुद्धा, कीर्तनकाराला सुद्धा आपल्या तीर्थावळीचं पुण्य घडावं म्हणून ही सेवा आहे. त्यांनी केलं आणि त्यांना दाखवायचंय अशातला भाग नाही. त्यांनी केलेल्या तीर्थावळीमुळे, त्यांनी केलेल्या यात्रेमुळे आपल्याला सुद्धा त्याच्यातला काही भाग प्राप्त करण्याचं सौभाग्य ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राप्त झालेलं आहे. महाराज, एकाच्या कैवाडे सूर्याचा उदय होतो, कुमुदिनी विकसित करण्याकरिता. मग तेवढ्या पुरताच आहे का? नाही. मेघांचा वर्षा होतो चातका करता, चातकाच्या कणवे मेघ पाणी अशी चातका करता पाऊस पडतो. आपल्याला वाटतं आपल्या कोथमिरी करता कांद्या करता पडला, अजिबात नाही. तो आता आपला फायदा होतो ती गोष्ट. तशी त्यांनी तीर्थयात्रा केली, पण त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा फायदा आहे, मोठं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आजच्या सेवेमधून. नर्मदा मातेचे भक्त, हरिभक्तीपरायण पोपट सखारी सानप आणि श्री हरिभक्तीपरायण रतन महादू सानप या दोन्ही बांधवांनी, भक्तांनी आणि नर्मदा मातेची परिक्रमा करून आले. ही नर्मदा माता कोण, हिची परिक्रमा का केली यांनी? यांना दिवस जात नसेल, घरी कटाळा येत असेल, घरचे कुरबुर करीत असतील म्हणून गेले का? काय अनेक कारण आहेत त्याच्या पाठीमागे. यांना काही काम नसेल, यांना गावातले लोक वैतागले असतील म्हणून गावातल्या लोकांनी यांना काढून दिलं असेल 2-3 महिने. असा काही प्रकार आहे का? नर्मदा
पुष्कळ सांगावं असं वाटतंय आणि तुम्हाला पुष्कळ ऐकावं असं वाटतं. फक्त कालाचं बंधन पाळून, वेळेचं बंधन पाळून. कारण मी आयुष्यभर वेळेला फार जपत आलो. आयुष्यामध्ये वेळ चुकू देऊ नये मनुष्याने. आपल्याला दिलेली जी वेळ आहेत ना, तिचं सोनं करावं महाराज. बरवी ही वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी, येणे पंथे माझी चालले पाऊले, दर्शन झाले देवापायी नाही संतापायी. आणि म्हणून करताना महत्वाचं चिंतन आहेत. नर्मदा माता आपल्या विश्वामध्ये भारत खंड आहेत, ऐका बर का. आणि भारत खंडामध्ये ऋषी मुनी भगवंताचे अवतार झालेले आहेत. अमेरिकेत नाही झाले, रशियात नाही झाले महाराज, इंडोनेशियामध्ये नाही झाले, मॉस्कोमध्ये नाही झाले, इंग्लंडमध्ये, भारतात झाले. भारतात भगवंताचे अवतार झाले. तसेच भारतामध्ये पवित्र तीर्थक्षेत्र निर्माण झाले. पवित्र तीर्थक्षेत्र जे मानवी जीवनाचं कल्याण करू शकतात असे तीर्थक्षेत्र निर्माण झाले. त्या तीर्थांमध्ये पवित्र पवित्र तीर्थ आहेत, त्याचं वर्णन स्वतंत्र आहे. मला एवढं वर्णन करायला वेळ नाही आज. मला महत्त्व सांगायचं आहे. त्याच्यामध्ये त्या तीर्थामध्ये जाऊन स्नान करून आणि आपलं जीवन पवित्र पावन पुण्यवान करता येतं. एक एक शब्द लक्षपूर्वक ऐका. अनेक तीर्थ आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही तीर्थ, मला वाटतं आजच्या कथेचा आरंभ करत असताना तुम्ही पद्मपुराण आणि वायुपुराण याचा ज्यांनी अभ्यास केला असेल, पद्मपुराणाचा आणि वायुपुराणाचा, त्याच्यामध्ये रेवाखंड नावाचं प्रकरण आलेलं आहे. रेवाखंड. आता जे परिक्रमाला जातील ना, जे जे त्या ठिकाणी जातील त्यांना माहिती तो विषय. रेवाखंड म्हणजे काय, त्या ठिकाणी कसा कसा प्रकार झालेला आहे ते सर्वांनी तिथं गेल्याशिवाय जावे त्याच्या वंशा. म्हणे बाबा तुम्ही काही सांगा त्या लोकांना, काही म्हणजे काही कसं काय सांगा. नाही म्हणे तुम्ही सांगा, त्या 4 योनी आहेत, 4 खाणी आहेत आणि चौघायला बी सारखं सारखं भगवंताने वाटलेलं आहे. म्हणे काय काय, आहार निद्रा भय मैथुन. आहार निद्रा भय मैथुन 4 योनीशी समसमान भागवतामध्ये वर्णन आलं त्याचं. म्हटले हो बरोबर आहे, देवाने सांगितलं ते. म्हटले मग 4 योनीमध्ये जर सारखं आहे, भय आहे, मैथुन आहेत, आहार आहेत, झोप आहेत, तर आमचं असं म्हणणं आहे का बाबा माशाला झोप आहे का नाही. माशाला आहे, मग तो झोपायला बाहेर येतो का पाण्याच्या? नाही, मग कुठं झोपत होतो? पाण्यात कसं काय झोपतो मग? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशा झोप घेतो कैसा, ते मासा झाल्याशिवाय तुला कळणार नाही. तसं नर्मदा परिक्रमा म्हणजे काय, तू परिक्रमेला गेल्याशिवाय कळणार नाही. हा महत्वाचा भाग आहे.
इथं बसून अन टपरीवर गप्पा मारता मारता अन काय वन मजा करायला गेले तर बरं जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ऐका, पद्मपुराणामध्ये रेवाखंडामध्ये 3 गंगेंचा उल्लेख आलेला आहे. 3 गंगा, एक वैष्णवी गंगा, एक ब्राह्मणी गंगा आणि एक शांकरी गंगा. वैष्णवी गंगा ही कोणती आहे, हिचे 2 प्रभाव कसे आहेत, तिचे परिणाम काय आहेत, वैष्णवी गंगेमध्ये आलेला आहेत. ब्राह्मणी गंगा सरस्वती, तिला ब्राह्मणी गंगा म्हटलेलं आहे. बाहेर जा, बाहेर बाहेर जा, बोलाल बाहेर. त्याचं ऐकून घ्या अगोदर. त्याचं महत्वाचं आहे. आपलं काय चालू आहे. आपल्याला आपल्या वैभव महाराज आपल्याला काही काम नाही, कामाचे माणसं आहे. असं काय करतात ते झालंच पाहिजे. ते आता एक करा, थोडस ते आपले आपले मोबाईल आहे ना ते थोडे सायलेंट करून ठेवा. आणि मुख्यमंत्र्यांनी केलाच फोन तुम्हाला, त्यांना म्हणावं कीर्तन चालू आहे, तुम्ही कीर्तन ऐका, वाटलं मी ऑन करून देतो, तुम्ही ऐका आणि कीर्तन झाल्यावर माझ्याशी बोला असं मुख्यमंत्र्याला सांगा तुम्ही. तोपर्यंत काही जास्ती टेन्शन घेऊ नका बर का. ऐका, कीर्तन आहे, कीर्तनाची परंपरा आहे. तर मी काय सांगत होतो, कीर्तन. तुम्ही काय ऐकत होते, कीर्तन. दुसरं काय, कीर्तन झालंय आपल्याकडे. त्या कीर्तनातून बाहेर पडलं पाहिजेत महाराज. ऐका, वैष्णवी गंगा भगवान शंकरापासून, ब्राह्मणी गंगा ब्रह्मदेवापासून आणि शांकरी गंगा ही भगवान शंकरापासून. आपल्याला आज वैष्णवी गंगेचा जास्ती विचार करायचा नाही, ब्राह्मणी गंगेचाही विचार करायचा नाही. आपल्याला करायचा आहे शांकरी गंगेचा विचार. थोडक्यामध्ये मेकल नावाचा पर्वत बर का, मेकल पर्वत, आणि त्या पर्वतावर घडलेली ही घटना आहे. अभंगाचं बघू चिंतन किती होईल पुढे काय सांगता येत नाही. मला त्याच्या अगोदर नर्मदा महात्म्य अगदी थोडकं सांगून जातो, मी जास्ती लांबवत नाही. ते सुद्धा त्या मेकल पर्वत, ज्याला अमरकंटक असं म्हणतात बरं का, तिथं भगवान शिव तपश्चर्याला बसले होते. भगवान शंकर, तापसा माझी धुर्जटी बर का. जेवढे तप करणारे आहेत त्या तपामध्ये अत्यंत तपस्वी म्हटलं जर कोण तर भगवान शंकर आहेत. भगवान शंकराच्या तपापुढे कोणाचं तप चालत नाही महाराज. का तपाला बसले होते भगवान शंकर, ते त्याचं कारण असं होतं, अंधकासूर नावाचा राक्षस. ऐकली कथा तुम्ही कधी? कोणी 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 अंधकासुराची कथा ऐकली का? नाही. काय होतं, आपल्याकडे कीर्तनाच्या परंपरा ज्या आहेत ना त्या वैदिक परंपरा आहेत. वेद, शास्त्र, उपनिषद, ब्रह्मसूत्र, नवे नवे ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा यांच्या माध्यमातून आपल्याकडे पूर्वी कीर्तन व्हायचे. तुमच्या काळात, आमच्या काळात आता फक्त गपचीप ऐकायचं आणि घरी जायचं. आता जास्ती डोकं लावायचं नाही. पण लक्षात ठेवा, आपण जे कर्म करतो त्या कर्मातून काय निष्पन्न होतं याचा विचार अगोदर करायचा. नाही तर मग तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे भजन ते ओंगाळवाने रामकृष्ण हरी. थांबतो मी त्या विषयावर, ऐका. तेव्हा भगवान शंकर अंधकासूर नावाच्या राक्षसाच्या
नाशाकरिता तपश्चर्येला बसले होते. अंधकासूर वेदांत शास्त्रामध्ये त्याचे 2 प्रभाव आहेत अंधकासुराचे. अंधकासूर नावाचा राक्षस आणि अंधकासूर नाम अज्ञान. अंधकार म्हणजे अज्ञान. त्या अज्ञानाचा नाश करण्याकरिता, अध्यात्म ज्ञानाचा उदय होण्याकरिता, जगामध्ये भक्तीचा प्रसार वाढवण्याकरिता भगवान शंकर तपश्चर्येला बसले होते. म्हणून आपल्या वैदिक परंपरेमध्ये तसं आपलं गाव जे आहेत ना, निमगाव, हे निमगाव परिपूर्णतेने आम्ही मानत असतो महाराज. इथं मोहनानंद स्वामी सारख्यांची कीर्तनं या जागेवर झालेली आहेत. मोठमोठे संत महंत ऋषी मुनी या ठिकाणी येऊन तुम्हाला उपदेश करून गेलेले आहेत. पुण्य पावन जागा आहे ती. तशी साधू संतांच्या पदस्पर्शाने अत्यंत पुनीत झालेली भूमी आहे. जाऊ द्या, अशा पुण्यभूमीतलं हे चिंतन आहेत. आणि म्हणून करताना आमची तर परंपराच तशी संत माध्यमातून चालत जावं, चालत असावं आणि इतरांना चालवावं, हीच आपली वैदिक परंपरा आहे. ऐका, तेव्हा अज्ञानाचा नाश करण्याकरता आपली ही वैदिक परंपरा आहे. ना तरी आदि गुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा पसारा झाला जो आमुते. आपल्यापर्यंत हा जो बोध आलेला आहे ना, याचं मूळ उपादान कारण आहे भगवान शंकर. आणि मग त्या योग चांगला आहे बरं का. हा योग घडून आणला ना, याच्यामध्ये अजून एक विषय सांगतो. त्या तपश्चर्येच्या तपामधून भगवान शंकराच्या जटेमधून एक बिंदू स्रवतो आहे. बिंदू, द्रवबिंदू, जलबिंदू म्हणा, तो स्रवतो आहे आणि त्यातून एक कन्या निर्माण होते आहेत. असं वर्णन पद्मपुराणामध्ये, वायुपुराणामध्ये, रेवाखंडामध्ये आलेलं आहे. कन्या निर्माण होते. तो दिवस कोणता होता माहिती आहे का? तो दिवस होता माघ महिना होता. माघ महिना. कोणता महिना होता? आता कोणता महिना चालू आहे सभापती साहेब? माघ महिना चालू आहे. तो दिवस रविवार होता. तुम्ही ग्रंथ बघा, नर्मदा पुराण बघा. तो दिवस कोणता होता? रविवार होता. आज कोण वार आहेत? आज रविवार. त्या दिवशी सप्तमी होती. तुम्ही म्हणजे कीर्तन झाल्यावर माझ्या भरोशावर बसूच नका. आमचा काही भरोसा नाही बाबा, ग्रंथाचा भरोसा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी. ग्रंथामध्ये बघा, आज असा योग साधलेला आहे का आज सप्तमी तिथी आहे, माघ महिना आहेत आणि रविवार आहेत. जरा बोलू का थोडस? आता माघ वद्य आहेत आणि तो माघ शुद्ध होता. आता जे खरं आहे ते सांगितलंच पाहिजे. मागच्या 25 तारखेला नर्मदा जयंती होती. माघ महिना होता, सप्तमी होती, रोहिणी नक्षत्र, म्हणजे या सर्व योगायोग आज या ठिकाणी जमून आलेले आहेत. यांनी ठरवून केलं का कसं केलं हे मला काय माहिती नाही, परंतु योगायोग मात्र नर्मदा जयंतीचा आहेत महाराज. आता त्यावर पुष्कळ मला बोलता येईल. ह्या नर्मदेची मग उत्पत्ती झाली, मग ती जलप्रभावित कशी काय झाली, त्या राजाशी तिचा व्यवहार ठरला होता, दाशीला पाठवलं, त्या दाशीशी तो रममान झाला. मग हिनं काय निश्चय केला का मला माझी उत्पत्ती आहेत ही माझ्या व्यवहाराकरता, माझ्या प्रपंचाकरता, माझ्या उपभोगाकरता नसून जगाच्या कल्याणाकरता व्हावी. म्हणून सर्व ऋषी मुनीने, देवांनी, सर्वांनी त्या
नर्मदा मातेला वरदान दिलं आणि ती नर्मदा माता जलप्रवाहित झाली. भारतामध्ये अनेक नद्या आहेत. त्या नद्या उगम पावतात पर्वतावर आणि वाहताने पश्चिम दिशेला जातात, पूर्व दिशेला जातात. पूर्व दिशेला पूर्व वाहिन्या आहेत बऱ्याचशा, दक्षिण वाहिन्या आहेत, पूर्व वाहिन्या आहेत. जगामध्ये आपल्या भारतामध्ये 2 नद्या आहेत. एक नर्मदा, दुसरी तापी नदी. नर्मदा आणि तापी या 2 नद्या पूर्व वाहिन्या नाहीये, या पश्चिम वाहिन्या आहेत. पश्चिम दिशेला जाऊन समुद्राला भेटतात. त्याच्यामध्ये नर्मदा पुराणामध्ये त्या नर्मदेचं महत्व मार्कंडेय ऋषीने आपल्या ऋषीमुनींना सांगितलं. एक मुद्दा. त्या नर्मदेचं महत्व वशिष्ठाने भगवान प्रभू रामचंद्रांना सांगितलं. दुसरं महत्व. तिसरं महत्व आहे त्याच्यामधलं, त्याच्यातल्या जे तीर आहेत 2. नदी म्हटलं का नदीला 2 तीर असतात आणि त्या तीरावर तीर्थ क्षेत्र देवालय, तुम्ही अमरकंटकापासून तर समुद्रापर्यंत जा, तिकडच्या तटाने बघा, इकडच्या तटाने बघा, तुम्हाला देवालयच देवालय दिसतील. प्रत्येक ठिकाणी पावला गणिक देवालय आहे. आणि मला वाटतं आता आम्ही परिक्रमा केली, मला वाटतं जास्तीत जास्त नव्हे सर्वची सर्व देवालय कोणत्या देवाचे असतील? कोणत्या देवाचे? कोणत्या देव? मोठ्याने बोला ना जरा. कोणाचे? भगवान शंकराचे. भगवान शंकराचेच का? दुसरे देव नव्हते का? तर त्याचं कारण तुम्हाला अध्यात्म रामायणामध्ये सापडलं. अध्यात्म रामायण. अध्यात्म रामायणामध्ये रावणादिकाचा वध केल्यानंतर प्रभू अयोध्येला आले, रामराज्य झालं. परंतु भगवंताच्या चित्तामध्ये उद्विग्नता झाली, अति उद्विग्नता झाली. काय झालं? शेवट त्यांना मारलंच ना. पत्नी करता का होईना, निमित्त पत्नीचं काशे न जायना, पण त्यांना मारलं ना. बरं, ज्यांना मारलं ते कोण आहेत? ते पौलस्त्य ऋषीचे पुत्र आहेत. पौलस्त्य ऋषी कोण आहेत? कश्यप आदी तिच्या कुठे आलेले हे ब्राह्मण आहेत. ब्राह्मण कुलोत्पन्न, आणि अशा ब्राह्मणाचा माझ्या हातून वध झाला म्हणून मला ब्रह्महत्येचं पातक लागलं, असं प्रभू स्वतःला समजलं. आणि त्यांनी तो विचार वशिष्ठांना बोलून दाखवला. गुरुजी, मला काही चित्त लागत नाही, मला माझं फार उद्विग्नता झाली, माझ्याकडून त्या ब्राह्मणाचा वध झाला. तो दुराचारी असेल, तो राक्षस असेल, तो काय, पण ब्राह्मण आहेत ना, ब्राह्मणाचा वध झाला ना. माझा तर गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून उल्लेख केला जातो. मी ब्राह्मणांचं संरक्षण करण्याकरता अवतार धारण करतो आहे, आणि माझ्याकडून तर त्यांचा वध झाला, मला उद्विग्नता झाली. मग वशिष्ठाने त्याला सल्ला दिला, प्रभू तुम्ही साक्षात ब्रह्म आहात, तसं तुम्हाला जन्म कर्मचे मे दिव्य यौमेविती तत्वता तुमच्याकडे काही पाप पुण्य हा विषय नाही. तरी पण मानवी प्रकृतीला आल्यामुळे तुम्ही कर्म जर मानत असाल तर तुम्हाला मी एक उपाय सांगतो. काय उपाय सांगितलं वशिष्ठाने? सांगितलं, नर्मदेचा जो इकडचा आणि पलीकडचा तट आहे, तुम्ही नर्मदेची परिक्रमा करा. जिथं जिथं तुम्हाला विश्रांती घ्यावी वाटेल तिथं विश्रांती घ्या, जिथं तुम्हाला मुक्काम करा वाटेल तिथं मुक्काम करा, तुम्हाला जिथं जेवा वाटेल तिथं तुम्ही जेवण करा, तुम्हाला जिथं जिथं थांबा वाटेल तिथं तिथं तुम्ही थांबा.
आणि अशा प्रकारे भगवान प्रभू रामचंद्राने नर्मदा मातेची परिक्रमा सुरुवात केली आणि जिथं जिथं प्रभू थांबले तिथं तिथं त्यांनी शिवलिंग स्थापन केलं. सर्व बाजूने. म्हणून ते जे शिवलिंग आहेत त्या शिवलिंगाची वैदिक परंपरा आहे. त्याच्यामध्ये पुढे द्वापार युगामध्ये पांडवांचा सुद्धा सहभाग आलेला आहे. पुढे पुढे त्याचं वर्णन आलेलं आहे. फार मोठं चिंतन आहे त्या संबंधाचं. पुष्कळसं चिंतन आपल्याला त्या विषयावर मांडता येतील. त्यांची ती परिक्रमा भगवान प्रभू रामचंद्र त्रेतायुगामध्ये मार्कंडे ऋषीने परिक्रमा केली. मार्कंडे ऋषीचं सांगतोय. वशिष्ठादिकाने त्या नर्मदे मातेची परिक्रमा केली. तेव्हापासून विश्वातले सर्व साधू संत त्या नर्मदी परिक्रमेला मातेला जातात महाराज. म्हणून पावलं पावलावर संतांचं स्थान आहेत नर्मदेच्या अदृश्य स्वरूपामध्ये, लक्षात ठेवा. आणि ते भाविक जे परिक्रमावासी आहेत ना त्यांना ते साक्षात्कार करून देतात. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, परिक्रमावासी जे आहेत ना ते परिक्रमेला निघतात. त्यांच्या जवळ कुठं काही शिदा पाणी अमुक तमुक वगैरे वगैरे काही नसतं महाराज. मग त्यांची व्यवस्था काय? तर त्यांच्या व्यवस्थेचा सर्व भार नर्मदा माता उचलते. सर्व भार. कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये ती दर्शन देते, कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये त्यांना जेवण देते, कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये आश्रमामध्ये विश्रांतीला जागा देते. फक्त त्या नर्मदा परिक्रमावासी जे आहेत त्यांच्या चित्तामध्ये एखादा विषय आला रे आला. मला असे परिक्रमावासी भेटले. म्या नर्मदा परिक्रमेचे खूप कीर्तन केले महाराज. आणि त्या मग बोललो मी ऋषिकेशला, त्यांना बोललो का त्या नाशिकला जो मोठा कार्यक्रम झाला जनानंद स्वामीच्या आश्रमामध्ये 30-32 लोकांची एकत्र होतो तो कार्यक्रम. एवढा मोठा त्या जनानंद स्वामीच्या मठामध्ये जागा शिल्लक राहिली नाही, एवढा मोठा समाज होता. आणि तिथं म्हणे बाबा ते नर्मदा परिक्रमेचं कीर्तन तुम्हालाच करावं लागेल, ते तुम्हालाच करावं लागेल. तर त्याच्यामध्ये मी भरपूर वेळ घेतला आणि भरपूर विषय सांगितला. आता एवढा विषय मांडणं एका कीर्तनामध्ये शक्य नाही तेवढं. तर अशा प्रकारे नर्मदा परिक्रमेची परंपरा ही अनादी आहेत. ऋषीमुनीपासून आतापर्यंत प्राचीन कालापासून अनेकांनी त्या नर्मदे मातेची परिक्रमा केलेली आहे, आज करत आहेत. पद्मपुराणामध्ये मार्कंडे ऋषी असा विषय मांडतात का एकदा 12 वर्षाचं आवर्षण पडलं. आवर्षण म्हणजे दुष्काळ. आणि जगामध्ये कुठंच पाणी राहिलं नाही, सर्व पाणी आटलं, नद्यांना कुठंच पाणी नाही. मग त्या मार्कंडे ऋषीला प्रश्न केला का आता हे जीवन जगवायचं कसं? म्हटले तुम्ही सर्व माझ्या बरोबर चला. एक अशी नदी आहे का ती आयुष्यामध्ये निर्माण झाल्यापासून पृथ्वीचा अंत जरी झाला तरी तिचा नाश होत नाही आणि ती अखंड धारा आहे. अखंड धारा. तिचं खंडन कधी. म्हणून सर्व संत मुनी ऋषी मुनी त्या दोन्ही तटाला जाऊन वास्तव्य करतात. असाही पुरावा सापडला. आता तिसरा महत्वाचा पुरावा सांगतो ना, आपल्या अभंगाकडे येतो. अनेक नद्या आहेत, अनेक तीर्थ आहेत, अनेक क्षेत्र आहेत, परंतु सर्व तीर्थामध्ये काही ना काही स्वरूपात आपण मालिन्य केलेलं आहे, घाण केलेली आहेत. घाण आपणच केली. पवित्र तीर्थाला दूषित आपण करतो महाराज. मुळात सांगू का, एकतर ना तीर्थाला जाऊच नका. मी सांगतो तीर्थाला जाऊ नका. आणि जायचं ठरलं ना, संत महात्मे सांगतात ना, जवळ हे सकळ सिद्ध आहे. जायचं ठरलं ना
तर मग संत सांगतील तशी तीर्थयात्रा करा. कशी करा? अरे तीर्थामध्ये जात असताना किमान अगोदर जाताना त्या तीर्थाचं अगोदर दर्शन घ्यायचं. चंद्रभागा असो, गंगा असो, गोदावरी, कोणत्याही तीर्थाला जाताना अगोदर त्या तीर्थाचं स्नान करावं आणि मग मध्ये जावं. मध्ये गेल्यानंतर तिथं जाऊन तोंड धुवायचं काम नाही काढू बर का. खाकारे वाकारे तिथं टाकू नाही, अंगाला साबण तिथं लावू नये, त्याच्यात पोहू नये, डुबुक अशा उड्या मारू नये त्याच्या तीर्थामध्ये. तीर्थावळीचं कमरा इतक्या पाण्यामध्ये जाऊन बुडी मारल्यानंतर आपल्याला तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आता अलीकडे काय महाराज जात्यात, कपडे काय सोडून देत्या त्या तीर्थामध्ये. चंद्रभागेत पाहतो आपण, चाललं का त्या वाळूमधून का पायाला ते कपडे लागत्यात, किती घाण करतात महाराज. म्हणजे आपण करायला जातो पुण्य, घडतं मात्र पाप. उज्जैनहून आम्ही याला गेलो बरं का, महेश्वरीला. आपल्यातले बरेच जण तिथे गेले असतील. तिथं घाट अहिल्याबाईने मोठं बांधलेलं आहे महाराज, घाट आहे तिथं. तिथं ना त्या महेश्वरीची लोक स्नाना करता येतात. गावातले लोक स्नाना करता येतात. लक्षात ऐका, लक्षपूर्वक ऐका जरा. आपल्याला काय तोंड धुवायचं आहे, खाकारे वाकारे काढायचे आहे, ते घरीच तिकडं आटपून येतात. गंगे त्या नर्मदे मातेमध्ये आल्यानंतर बुडी मारतात आणि वर निघतात. आणि वर निघाल्यानंतर आपले वल्ले वस्त्र पुन्हा त्या नर्मदेमध्ये बुडवीत नाही. आपण केलेले वल्ले वस्त्र आहेत ना, पुन्हा त्या तीर्थामध्ये बुडवत नाही महाराज. इतकं पावित्र्य ते लोक पाळतात. म्हणून तुम्ही अमरकंटकापासून समुद्रापर्यंत जरी गेलात ना, तर नर्मदेचा तळ दिसतो महाराज. इतकं स्वच्छ पाणी, इतकं निर्मळ पाणी, इतकं गोड पाणी महाराज. काय परिक्रमावासी म्हणते आम्हाला तर काय अन्नाची गरजही वाटत नाही महाराज. 3 टाइम पाणी पिलं का झालं, नर्मदाची परिक्रमा चालू झाली. अंगामध्ये शक्ती निर्माण होते, सामर्थ्य निर्माण होतं. एवढी त्या तीर्थाच्या पाण्यामध्ये पवित्रता आहे, स्वच्छता आहे. आता शेवटचा एक पुरावा सांगतो. त्या नर्मदे मातेने भगवान शंकराकडे, देवादिकांकडे वरदान मागितलं का मला दररोज भगवान शंकराचं ध्यान. सांगितलं माझं ध्यान नाही, तुझ्यामध्ये जेवढे कंकर आहेत तेवढे शंकर आहेत. म्हणजे तेवढे तिथले जे ते खडे जे आहेत ना, ते कंकर, त्याला कंकर म्हणतात हिंदीमध्ये. आपल्या का गोटे म्हणतात, दगड म्हणतात, तिकडे कंकर म्हणतात. जेवढे कंकर तेवढे शंकर. म्हणजे भगवान शंकराचं विराट रूप तिच्यामध्ये प्रगट झालेलं आहे. अशा पवित्र तीर्थाची परिक्रमा करून आपले दोन्ही भाविक या ठिकाणी आलेत आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. आता हे पुष्कळ झालं. नर्मदा पुराण अभंग घेतलाय. गंगा आली आम्हावरी. मी 3 गंगा सांगितल्या. आज आपल्याला ब्राह्मणी गंगेचा विचार नाही करायचा, वैष्णवी गंगेचा विचार करायचा नाही. आज आपल्याला शांकरी गंगेचा विचार मला सांगायचा आहे. गंगा आली आम्हावरी, संत पाऊले साजिरी, तेथे करीन आंघोळी, उडे चरण रोज धुळी, येती तीर्थावळीन पर्व काळ सकळ. पहिल्या कडव्याचा ध्रुवपदासहित उच्चार केला मी. आता मानवी जीवन म्हटलं का हे अनेक दुःखाने भरलेलं आहे. अनेक दुःखाने म्हटलं बरं का मी, एका दुःखाने नाही. अनेक दुःखे सांगू किती, सकल संसार. आपण संसारिक लोक आहोत. मग संसारी लोकांना परमार्थ साधनेमध्ये येण्याकरिता संतांनी काही पारमार्थिक सोपे मार्ग सांगितलेले आहेत. आणि त्या सोप्यातला सोपा मार्ग म्हणजे तीर्थयात्रा करणे. केव्हा करणे? 85 वर्षाचा झाल्यावर करणे. अमृतस्वामी हे कवय नाही चालत. जब हे सकळ सिद्ध आहे, सकळ
वेळेस गेलो बद्रीनाथ केदारनाथला बरं का. त्या टायमाला गौरी कुंडाहून निघालो का डायरेक्ट केदारनाथ, थांबायचंच नाही पुन्हा पुढं. अंगात शक्ती चालायला बळ असल्यामुळे ते मधुभाऊन आम्ही आता आज नाही ते कीर्तनाला, ते बरोबर असतात माझ्या, तर ते जायचं आणि परत यायचं. जात असताना तिन्ही ऋतू एकदाच, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आता ज्यांनी ज्यांनी केदारनाथाची यात्रा केली असेल त्यांना माहिती आहे, तीर्थयात्रेला जात असताना म्हाताऱ्यांचं काम नाही, दम्यावाल्यांनी घर सोडायचंच नाही. ऑक्सिजन कमी असतो तिथं, नुसतं चांगला ताकदवान जोरात जरी चालला ना तरी त्याला श्वास लागतो महाराज. मुक्कामाच्या जागा आहेत वर, तिकडे दमकोंडे आहेत. दमकोंडे माहिती का? दम लागतो, त्या रजाया वगैरे म्हणतात त्याला. अवघड आहे महाराज फार. तसं लय वय झाल्यानंतर ते तीर्थयात्रा काही कामाची नाही. बरेच आता वाऱ्या निघाल्या का आम्हाला बरेच भेटतात, बाबा म्हाताऱ्याला घेऊन जा ना दिंडी बरोबर, काल आमच्या उराव बसायला नेतो. जेव्हा त्याला जेव्हा जायला पाहिजे होतं आहे तोपर्यंत माणसांनी करून घ्यावे. मी मग सांगितलं त्या परवाच्या ऋषिकेशच्या कार्यक्रमाच्या टायमाला का नानासाहेब आमच्या दिंडीमध्ये असायची महाराज. म्हणजे जवळ हे सकळ सिद्ध आहेत, आयुष्याचा काय भरोसा नाही, पुढे कधी राहील का काय होईल, तोपर्यंत ह्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे, आणि तीर्थयात्रे जाय चुकू नको. टोळ्या जात्या, टोळ्या इकून नर्मदा परिक्रमा टोळ्यावर का आपल्या महाराष्ट्रातून, महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे महाराज. 80% लोक महाराष्ट्रातले, अमृतदादा 80% लोक आपल्या महाराष्ट्रातले आणि 20% भारतातले. बरं आपलं कसं एकदा मेंढराय सारखं एखादी गोष्ट काढली का बरं जाय ना का आपलं काय त्याच्याविषयी काय आपलं काही दुमत वगैरे काही नाही. ऐका, तीर्थयात्रेला जात असताना टोळी जर इकून गेली तर त्या नर्मदा मातेचं वैशिष्ट्य असं आहे की टोळीला चालू देत नाही. जे गेले त्यांना अनुभव आहे. दोघ जण जरी गेले तरी दोघांमध्ये विफाट पडतो, एक माग एक पुढं. कारण आपण जातो तीर्थयात्रेला, आपल्याकडून चिंतनच घडलं पाहिजे. बघा तुम्हाला मी प्रमाण सांगेल वाटलं. तीर्थयात्रे सुखे जावे, तीर्थयात्रे सुखे जावे, राजे विठ्ठल वाचे. आता हे दोघं बी गेले होते ना, आता ते नर्मदा परिक्रमाला गेले, नर्मदा परिक्रमा करून आले. त्यांच्याकडून जेवढं चिंतन तिकडं घडलं ना, त्यांना विचारा तुम्ही घरी आल्यावर तेवढं घडलं का? नाही, निवांत विचारा. कीर्तन आता नका लय घाई नका करू, निवांत विचारा, दोघांनाही विचारा. तुम्हाला तिकडं जेवढं चिंतन घडलं, जेवढं नर्मदा मातेचं, भगवान शंकराचं, विठ्ठलाचं, काय ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संतांचं जेवढं चिंतन घडलं ना, तेवढं घरी नाही घडत महाराज. म्हणून तीर्थयात्रे सुखे जाऊ, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपली स्वहित, स्वहिताच्या खाली अंडरलाईन करा. संतांनी तीर्थयात्रा केल्या तशा आपण कराव्यात. ही एक प्रकारची ऊर्जा आहेत महाराज.
आणि जेवढे ते पराक्रमीचे तर माहित होणार पराक्रमच करतायत ते खरं परिक्रमेला जाते म्हणजे तो एक पराक्रमच आहे. 4000 किलोमीटर चालायचं आहे, सोपं नाहीये. कोणाची ओळख नाहीये, कोणाची भेट नाही, गाठ नाही, कोणाच्या ओळखीचं नाही, काही नाही, तरी सुद्धा अत्यंत आनंदाने पुन्हा आपल्या स्वस्थानाला येतात. केवढं मोठं तिचं सौभाग्य असं. जीवनामध्ये जे प्रभाव सांगितले तीर्थयात्रेचे, त्याच्यामध्ये अनेक तीर्थ सांगितले. देव तीर्थ आहेत, ग्रंथ तीर्थ आहेत, आई तीर्थ आहेत, बाप तीर्थ आहेत, गुरु तीर्थ आहेत. त्याच्यामध्ये तीर्थात सर्वात महत्वाचं तीर्थ आहेत संत. कारण इतर तीर्थामध्ये आपण जर गेलो, स्नान केलं, तर आपले पाप जाण्याची शक्यता आहे. आपले पाप जातात. उदाहरणार्थ आपण त्र्यंबकेश्वरला गेलो, कुशवर्तामध्ये स्नान केलं, वाचे म्हणता सकळ दोष, ठीक आहे. आंघोळीला गेले, आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर आपलं पाप गेलं. कुठं गेलं ते पाप? गेलं कुठं? गंगेमध्ये. मग आपलं पाप दुसऱ्याच्या बोकांडी घालणं चांगलं का वाईट? एवढं कृपा करून मला सांगा. आपण केलेलं पाप, आपण काढलेली बँक तुम्ही भरायची, असं कसं काय होईल? असं चांगलं कसं काय? अहो ते तीर्थ मलिन होतात ना आपल्या पापामुळे. मग त्यांना पर्याय काय? त्यांना एकच पर्याय, तीर्थे तया ठाया पुनीत व्हावया, पर्वताळ पाया परिमल वैष्णवा. तीर्थे तया ठाया पुनीत व्हावया, पर्वताळ पाया नर्मदेच्या तटावर गेल्यामुळे तिथला विषय संपला. ऐका आता, तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा, जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण. असं कुठं घडलंय? जगातली तीर्थ संतांच्या चरणाजवळ गेले आणि ते पुन्हा पहिल्यासारखे पवित्र झाले. याच्याकरता पद्मपुराण, 18 पुराणामध्ये पद्मपुराण आहे. त्या पद्मपुराणामध्ये कथा आहेत. ती तुमची तुम्ही वाचा, तुमची तुम्ही सोडा, माझ्याकडे एवढा वेळ नाही. मी फक्त प्रमाण सांगून जाणार आहे. नैमिष्य अरण्य, श्रीमद भागवतामध्ये नैमिष्य अरण्य. आता लोक म्हणतात हा बाबा भागवताचार्य, काहीच नाही. चार्य नाही, आचार्य नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. फक्त एक वारकरी आहे छोटासा वगैरे काही. भागवतामध्ये नैमिष्य अरण्य आलेलं आहेत. आणि त्या नैमिष्य अरण्यामध्ये 88 सहस्र ऋषी सुतांना प्रश्न विचारतात का आम्हाला अशी कथा सांगा का ती कथा ऐकल्यानंतर जगामध्ये कोणतंही पाप शिल्लक राहत नाही. सुताने सांगितलं मी तुम्हाला कथा सांगू शकत नाही, कारण एवढं सामर्थ्य माझ्याकडे तर नाहीये, परंतु आमच्या पप्पांकडे जर गेलात तर मग मात्र आपलं काम होईल. आमच्या पप्पांनी गणपती आणला ते तुम्ही बर का म्हणे कोणाकडे? म्हणते भगवान शंकराकडे. भगवान शंकराकडे. मग सर्व 88 सहस्र ऋषी. थोडस बोलावं लागत ना. परत लोक म्हणते याला कोणी बोलावलं होतं?
याला काही येत नाही काही नाही, कशाला बोली त्या तुम्ही ज्ञान? जाऊ द्या. तेव्हा ते 88 सहस्र ऋषी भगवान शंकराकडे गेले कैलास पर्वतावर. सर्वांनी नमस्कार केला. ओम नमः शिवाय, ओम नमः नागेंद्राराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः ओम नमः शिवाय. या 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 बसा 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 बसा. काय न केलं म्हटले आमचा असा असा प्रश्न आहेत आणि आम्हाला ते असं जगतातलं महत्व पुण्य कोणत्या ठिकाणी प्राप्त होतं. भगवान शंकराने सांगितलं संतांच्या ठिकाणी. म्हटलं याला पुरावा काय? मग भगवान शंकरांनी त्या ऋषी मुनींना सांगितलं. महाराज ऐका आता. होय ऐसे शंकर सांगे ऋषी सकळ तीर्थे ध्यान काढी, सकळ तीर्थे ध्यानी, येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी, करते अंघोळी वंदिते चरण, ऐसे शंकर सांगे करते अंघोळी वंदिते चरण, ऐसे पंढरे महिमा, ऐसे पंढरे महिमान हेमा. ऐसे कोण सांगे? बाबा नाही सांगे, महामंडलेश्वर नाही सांगे, वेदांत वाचस्पती न सांगे, मग ऐसे शंकर सांगे. पुन्हा संगे सांगे, झोपाळ्या जांभळ्या संगे. कोणला सांगतात? हे कोण सांगतात, कोणला सांगतात आणि काय सांगतात हे महत्वाचं आहे. सांगणारे भगवान शंकर आहेत, सांगतात ऋषी मुनींना आणि सांगतात संतांचा महिमा. काय अलौकिक विषय आहेत महाराज. आणि म्हणून ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळई तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण. काय त्या संतांचा महिमा सांग. तीर्थे पर्व काळ अवघी माया अवघी माया अवघी माया तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. एवढा संतांच्या चरण रजाचा महिमा आहे. म्हणून ही सर्वची सर्व संत मंडळी त्या नर्मदे मातेच्या तीरावर जाऊन बसलेली आहेत अदृश्य स्वरूपामध्ये. आणि त्यांनी त्या नर्मदे मातेचं स्थान ग्रहण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी वास्तव्याला आजही आहेत. आजही द्रोणाचार्याचे पुत्र अश्वत्थामादिक, अजय मार्कंड्यासारखे ऋषी, वशिष्ठ, द्रोणाचार्य, मोठमोठे महान महान ऋषी त्या तटावर वास्तव्य करून आहेत आजही. एवढं अलौकिक सामर्थ्य त्या नर्मदा पुराणामध्ये आहेत, रेवा खंडामध्ये आहेत.
त्याचा संपूर्ण पुण्यभाग आपल्याला बघायला मिळेल. संत आणि तीर्थ, क्षेत्र आणि देव हे चार एका ठिकाणी आलेले आहेत. सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षेत्र, सर्वोत्तम देव, सर्वोत्तम संत, या चारींचा एकत्रितपणा ज्या ठिकाणी होतो तो रेवाखंड, ती नर्मदेची परिक्रमा आहेत महाराज. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आमचं भाग्य उदयाला आलं. लक्षात ठेवा, ज्या दिवशी यांच्या मनामध्ये संकल्पना आली असेल का आपण परिक्रमेला जावं, समजायचं त्यांचं पूर्व पुण्य भाग्य उदयाला आलं. तसं घडत नाही बरं काही. हो, भाग्य उदयाला आलं आणि ते भाग्य काहींची तयारी होते बरं का, तयारी होते, परंतु काहींना संसाराची बंधनं आडवी येतात. संसाराचे म्हणजे घरातले बंधन आडवे येतात. तुम्ही चालले किती महिने चालले? 3 महिने. मग मी इकडं काय जीव देऊ का? चालले मोठे तुकाराम महाराज वाला, बसा घरी. पूर्व पुण्य लागतं, याला संचित लागतं महाराज. फार गोड चिंतन आहे त्या विषयाचं. यांचं संचितही तयार होतंय, पूर्व पुण्य ओढावलं आणि भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, नर्मदा मातेकडे जावं अशी इच्छा झाली. असो, तुकाराम महाराज म्हटले, नर्मदा मातेची परिक्रमा करून आले, इथपर्यंत आले, सुखरूप आले, आनंदाने आले आणि आपल्यातून आपण केलेल्या पुण्यकर्मामधून अनेकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून हा उपक्रम आखला बरं का. महत्वाचा मुद्दा, समारोपक चाललो मी आता. आणि मग त्यांनाही धन्यता प्राप्त झाली. मग बोलून गेलो मी, येणाऱ्यांना धन्यता प्राप्त झाली, टाळकऱ्यांना, कीर्तनकाराला, वादकांना, आप्त इष्टांना, स्वयंपाक करणाऱ्या आचार्यांना, किराणा देणाऱ्या दुकानदारांना, बर का लक्षपूर्वक काय का चांगलं. मी फार बारकावे काढीत असतो, परंतु आता वेळ आपल्याकडे थोडा राहिला आणि म्हणून महाराज असं पुण्यकर्म, असं सत्कर्म, असं योग्य कर्म आपल्याकडून घडल्यामुळे आपल्या जीवनाला धन्यता मानतात. धन्यता. किती धन्य झालो. अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये तुकाराम महाराज, तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, व्यावहारिक धन्यता वेगळी, पारमार्थिक धन्यता वेगळी. तुका म्हणे धन्य झालो. काय झालं? संत सागरी नाहलो. नदीत नाही, धबक्यात नाही,
सागरामध्ये संत सागरी नाहलो. असं घडलं काय तर महाराज म्हटले गंगा आली आम्हावरी, आमच्यावर गंगा आली. काय कोणती गंगा आली? संत पाऊले साजरी. मग तुम्ही काय ठरवलं? तेथे करीन आंघोळी, त्या गंगेमध्ये स्नान करीन. प्रमाण काय बोलू नका, आता वेळ संपलाय माझा. गुरु कृपा निर्मळ भागीरथी, गंगा यमुना महाराज सरस्वती अशी पते एकत्र जेथी होती. स्वानुभव स्नान हीच मुक्त स्थिती. किती गोड चिंतन आलं बघा, त्याला जुळून आलं कसं. गंगा आली आम्हावरी, संत पाऊले साजिरी, तेथे करीना अंघोळी, वंदी चरण रज धुळी, येती तीर्थावळी पर्व काळ सकळ. एवढं घडलं आणि त्याच्यामुळे तुमचा फायदा काय झाला? तो अभंगाच्या पाप तिसऱ्या पळाली जळाले, जळाले पाप पळाली जळाले. काय फायदा झाला? फायदा असा झाला, पापे पळाली, काही पळाली, आलीच नाही पुन्हा परतून, आणि काही जळाली. पापे पळाली जळाली, परिणाम भव दुःख निवारली, तेथे करीना अंघोळी, वंदी चरण रजगुळी, येती तीर्थावळी पर्व काळ सकळ. आपल्या सर्वांच्या मद भाग्याने थोडं चिंतन या विषयावर थोडंसं मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या मर्यादा असतात आणि त्यातली त्यात आपण ग्रस्त आश्रमी लोक, खूप धावपळ आपल्या पाठीमागे. हे झालं का ते झालं का ते झालं का ते झालं का ते. आपल्या पाठीमागे लगन सराई आहेत, आपल्या पाठीमागे वर्ष श्राद्ध आहेत, आपल्या पाठीमागे दहावी आहेत, आपल्या पाठीमागे चालले रडत, आपल्या पाठीमागे अनेक उपाध्यापी आहेत. तेव्हा आपल्याला वारकरी संप्रदायाने जेवढी वेळ दिली होती तेवढी वेळ आता या ठिकाणी संपुष्टात आलेली आहेत. आपल्या सर्वांच्या सद्भाग्याने या ठिकाणी हरिभक्तीपरायण पोपट सकारी सानप पुढे आणि हरिभक्तपरायण महादू सानप यांच्याकडून ही नर्मदा परिक्रमा घडली. त्याच्यावर यथामती यथावकाश चिंतन आपण रेवाखंडाचं केलं, अमरकंटकाचं थोडं, भगवान शंकराच्या पासून उत्पत्ती कशी झाली, साधू संत ऋषीमुनी कसे तिच्या तटावर जाऊन राहिले, भगवान प्रभू रामचंद्र मार्कंडे पांडवांनी कशी परिक्रमा केली, हे सर्व चिंतन त्याच्यामध्ये आलं असं आम्ही समजतो. आता नियमाप्रमाणे एकदा विठोबा रुक्माई भजन, लगेच संतांचं भजन, शिवेला पूर्णविराम. कुमारी
मिनिटात आटोपणार आहे आपण सर्व. परिक्रमावाशी पाहिले का कसे दोघे बी असे माणसं परिक्रमाला पाहिजेत, म्हणजे हरणासारखे चालतात बरोबर. दत्तू तुमचं काम नाही ते बर का. असे खूप अगदी म्हणजे एकदम एकदम योग्य अवस्थेमध्ये त्यांनी परिक्रमा केली, योग्य वयामध्ये योग्य अवस्थेमध्ये. त्यांच्याकडून नर्मदा मातेना परिक्रमा करून घेतली. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या सानिध्यातून त्यांच्याकडून असंच परमार्थिक सामाजिक कार्य घडत राहो अशी प्रार्थना करतो. आजच्या कार्यक्रमाला आमच्या खंबाळ्याचं भजनी मंडळ, प्रामुख्याने दत्तूभाऊ आणि त्यांचं भजनी मंडळ, त्यांच्याकडे उद्यापासून कार्यक्रम चालू होतो. आजपासूनच चालू झालेला आहे. मोठा उत्सव असतो दरवर्षी. त्या मंदिर कपिलेश्वर मंदिरामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम असतो. 12 तारखेला आहे मी तिथं म्हणा, तशी त्यांची भेट होणारच आहे 12 तारखेला. दरवर्षाला बाबा असल्यापासून दशमी ठरलेली आहे तिथं. अजून गावकऱ्यांनी ती दशमी तशी ठेवली आहेत. मी ती मान्य करतो महाराज. आणि सर्व आलेले उपस्थित भाविक भक्त, आप्त इष्ट मित्र बांधव, हरिभक्त परायण मंडळी, साऊंड सिस्टीमवाले, सागर तुका म्हणे धन्य झालो, संत सागरी नालो. बर का सागर, संत सागरी नालो. सर्वांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा उत्सव या ठिकाणी पार पडला. माझा तसा काही अधिकार नाही, मी काही कुणी मोठा वक्ताही बी नाही, मी काही उपदेशकही पण नाही आहे. पण एक वारकरी या नात्यातून, ज्या अमृतदादाला माहिती आहे, आमची फार जुनी ओळख करमाळ्याला पडली होती. काय सरांचं नाव? लक्ष्मण सर. त्या टायमाला तिथं होते. त्या टायमाला निवृत्तीनाथांच्या सेवेचं अन्य मार्गाने जाणारी पालखी सोहळा आम्ही करमाळ्यामधून वळवला. त्याचे आहेत ना हे कार्याध्यक्ष महाराज. असं आपलं गाव परिपूर्णतेने अगदी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अत्यंत उपकृत असं गाव आहे. परवाच आमच्या ऋषिकेशकडे कार्यक्रम झाला. 4थं वर्ष नानासाहेबांचं पार पाडलंय. आणि असं ठराव केला का जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार, आमची तर पुढल्या वेळेस चैतन्य महाराजांची तयारी महाराज. बरं का. म्हणजे असं ते विचार घेत असतो तो. येथं वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवी. वडिलांच्या पाठीमागे त्यांनी बरोबर ते काम चालवलं. भगवान परमात्मा त्याच्याकडूनही ते कार्य करत घेऊ. आपल्या सर्वांकडे भगवंताने जे जे कार्य दिलं असेल ना ते करा, ते देवाचं म्हणून करा. तुमचा संसारच परमार्थ रूप झाल्याशिवाय राहणार नाही. जे तुम्ही करतात, मी नाही बोलत, मी प्रमाणाने बोलत असतो. जे जयाचे विहित तेच ईश्वराचे मनोगत. म्हणजे प्रमाण सोडून बोलणार नाही मान. तसा मी मोकाऱ्या बोय बी नाही. म्हणजे अनंत वाचाळन बरळती बरळ, धन्य पुण्य रूप कैसा झाला. आपण ग्रस्त आश्रमातले आहोत. आपल्या ग्रस्त आश्रमाचे कर्म धर्म नियम सांभाळून आपण जी साधना कराल ती आपल्या बरोबर येणार आहे. धनानुभूम पशुष्य गोष्टी भार्या घरद्वारे जनस्मशाने देहे चितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छति जेव. ज्या मातेमुळे आपल्याला हे सौभाग्य प्राप्त झालं, एकदा मोठ्या प्रेमाने त्या मातेचा जय जयकार करायचा आहे सर्वांनी. पुंडली भगवान की
सहयोग दिला. अत्यंत आपण त्र्यंबकेश्वर पंढरपूरमध्ये आहोत अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडला. सर्वांना धन्यवाद देतो. 2 सूचना आहे, खरी एकच सूचना होती, पण माझ्या बोकांडी पुन्हा दुसरी सूचना लादली. आपल्या या भगवान नाम लेखन पुस्तिका मराठी पुस्तिका आहेत, त्याच्यावर आपल्या जीवनाला शांती प्राप्त होण्याकरता भगवंताच्या नामाचं लिखाण करणं आणि ते झोपता 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 जे नामस्मरण करणं आणि आपल्या जीवनाला शांती प्राप्त करून घेणं, याच्याकरता आमच्या दादाने फार मोठा उपक्रम केला. अनेक भावी भक्तांना ती पुस्तिका दिलेली आहेत. त्याचा 1 रुपया खर्च नाही, फक्त आपण आपल्याकडे घेऊन जायचं आहेत आणि त्याच्यावर भगवंताच्या नामाचा जयघोष करायचा. 1च मिनिटं झालं माझं, आटोपलं बरं का आता, 1च मिनिटा करता नका. दुसरी महत्वाची सूचना अशी आहेत की ते सांग